चेक करा म्हणून मी CBI कडे आणि त्या ईडी कडे चौकशी देणार आहे. हा बघा मिनाज फारुकी, हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक. वाल्मिक 5 कोटीचं बिल काढलं, 10 लाख रुपये खर्चा, 4,90,00,000 जेब में. मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल? ही घ्या ईडीची नोटीस, 2/2/2024ची ईडीची नोटीस. हे वाल्मिक अण्णा का प्रताप. इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का, प्रताप सिंह पाटील. हे माल कमावणार सिंह वाल्मिक अण्णा असं ह्यांचं नाव इथं ठेवावं लागेल. या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली. गुजरातमध्ये 60 कोटींचं 173 किलो ड्रग पकडलं. आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची 8 महिन्यापूर्वीची बर का, ही काढून आणली मी, तुम्हाला सुद्धा टाकतो, तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो, आमदार आमचे राणादादा असतील, स्वामी साहेब असतील, सावंत साहेब आले नाही, त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे, मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे, पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे, त्याच्यामुळे ते आलेले नाहीत. मला स्वतः तर ते बोलले यांना असं परिस्थिती आहे. याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह 5 अटकेत. 3 दिवसात 890 कोटीचे ड्रग जप्त. दिव्य मराठीची बातमी, दिव्य मराठी पेपर. हा पेपर बघ. आणि हे इंजेक्शन आहे. ड्रग म्हणजे कोणतं? औषध नाही बर का, ऐसा लगाने का. आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे. दम मारो दम जुना झाला, आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला. नवीन गाणं मला माहित नाही, मी नवीन पिक्चर बघत. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहे? धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो. आका, मेन आका, हा फोटो बघा, हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो. करा खुलासे, द्या आम्हाला शा. निस्ते शिव्या देतात. यांचे 4-5-10 लोक बसलेले. सुरेश दसच्या आईला असं, सुरेश अर्ध्या माझी आई वर गेलेली, वर असली तर बघ रे माझी आई, मधीच कुणाला तरी वरून बाण हाणायला लावा आणि माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या, असं काहीतरी होऊ द्या. शिव्या देत आहेत, देऊ द्या. धमक्या देत आहेत. इथं आता म्हणले कोणतरी धमक्या, अंजली दामिनीला धमक्या, कुणाला धमक्या. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब दम आहे का. आता हे कोणत्या मापकाने तपासायचं? सिंपल पेंडुलम आहे का? कोणतं यंत्र आहे हे तपासायला? जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही. पण हे औलादी कसले आहेत? हे असले पिलावळ कशी सांभाळता? अरे आमच्यात दम आहे का? आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. 1 नाही 2 सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला? हा, दोन्हीला 3 लेकर आहेत. तू नको सांगू मला. पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो. सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा? तिचा नवरा कसला बी असू द्या, पण सारंगी महाजनने काय चूक केली? सारंगी महाजन काय म्हणाल्या ते सुद्धा ऐका. तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धोरण वयही त्याचा संबंध नाही, असं दादा. सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा. पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो. पवनराजेंच्या गावातून बोलतो दादा. तुमचं नातं आहे इथं. तुम्ही आमचे जावई आहात. सुनेत्राताई आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे.
बर का, माझी विनंती आहे दादा, याला काढा राव, याच्या जागेवर कायंदेला द्या ना, ती कायंदे निवडून आलाय ना. शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत. दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो. त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे. कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याच लय आमचं वाटोळ केलं याने. माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उगताच मारीन. किती वाईट आहे. एकट्या वालू काकाला कशाला दोष देता? वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा. आणि हे म्हणतात माझा काही संबंध नाही. असं कसं? हे वागणं बरं नव्ह. आणि अरेच ओमराजेंना विचारा, त्यांची सासरवाडी आमच्याकडेच. डॉक्टर देशमुख INTच्या घरातली आमची मुलगी, मला माहिती आहे, आमचे जावई आहेत ते. आम्ही बी त्यांच्या लग्नात सतरांजा उचलायला होतो. MT नानाचं असल्यामुळं बरं का, कारण त्यांचं आमचे घरगुती संबंध, त्या फॅमिलीचे. मुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आहे आता? कुठे? अरे माणसं उचलून नेता, पुन्हा त्यांना बी 15 लाख आणि 25 लाख द्या म्हणता. आणि हे असले वाघ आता. ओमराजे, डॉक्टर देशमुख, मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील, आमच्या राणा दादांचे. हे देशमुख बर का, तर तू हसू नका, हसण्यासारखा विषय नाही. बाया माणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टर वरती. उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस. अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात. हा, अशा पद्धतीने वागतात. आणि तुम्हाला सांगतो काय, अरे कुणीकडे राजकारण चाललंय? अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण, ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का? नाही रे. खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला, एवढंच भांडण. अरे धायगुडे बोलले बाबा, मी जास्त नाही बोलणार. परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवाद. हाके साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका. आई शपथ तुम्हाला विनंती आहे. अजून ते तुम्हाला 500 मतं पडलेत का 5000 पडलेत साहेब? इथं माडा शेजारीच आहे, इथून पलीकडे. आणि नाही, मला तसली टीका करायची नाही, पण हाके साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो. पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका, हे तुमच्या पाया पडून माझी विनंती. प्रकाश अण्णा शेंडगे तुमचे वडील फार मोठा माणूस होते. या राज्याला बरंच काही दिलंय तुमच्या वडिलांनी. सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं. शेळी पालनाचं, मेंढी पालनाचं खूप काम केलं. आमच्या तिथं भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडग्यांनी खूप मोठं काम केलं. तुम्ही लोकसभेला उभे राहिले, तुम्हाला 8,550 एवढेच मतं पडले. तुम्ही सुद्धा म्हणता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागे आहे. ओबीसी समाज संपूर्ण मागे, आणि हे तर कोण आहेत आता ही बसलेली? फक्त मराठ्याचे आहेत का? आम्ही 4-2 लोक आहेत, पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना. मग कुठला ओबीसी, कुठला मराठा, कुठलं काय, याच्यात काय राहिले? याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवारांच्या विरोधात फक्त 1300 मताने निवडून आलेत रोहित पवार. राम शिंदेला जी मतं पडलेत, मराठ्याची मतं नाही पडले का? नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का? आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती आहे बीड मतदारसंघात? 400 असेल, नाही तर 4000 असेल, नाही तर 2000 असेल. त्यातलं बी संस्था ह्याच्याकडे नाही, याच्याकडे काहीच नाही. मग हा ना,
अरे बाबा, मी ते आधीच सांगितलंय, सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळेच झालेलं आहे. संदीप क्षीरसागर 1,00,000 काही हजार मतं पडतात, 2,000 सुद्धा मतं तैलिक समाजाचे नाहीत. कुठला जातीवाद आणला, कुठला ओबीसी मराठा आणता? अरे 132-34 जागा भाजपच्या निवडून येतात, 41 तुमच्या आल्या, शिंदे साहेबाच्या आल्या, राष्ट्रवादीच्या कमी आल्या, उद्धव साहेबांच्या कमी आल्या, काँग्रेसच्या कमी आल्या. हे जागा राजकारणाचा विषय नाही, हा विषय सगळ्यांचा आहे. अरे उद्या एखाद्या वडार समाजाचं झाला, आता कायकाडी समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो, तेवढ्याच ताकदीने बोललो असतो. सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना, जातीपातीवर नाही. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय. आणि हे कशाला हो धनगर, कशाला मराठा, सगळे आमचेच आहेत. धनगर बांधव आमचेच आहेत, पिवळा आमचा, जय भीम आमचा आहे, सगळे आमचे आहेत, आम्ही सगळे एकत्र आहेत. तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती. बोला बा, तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही, पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही, एवढीच आमची विनंती आहे. आणि कलेक्टर साहेब 3,000 हेक्टर वरती, कलेक्टरच आहे तिथं, ह्या दिशेने हे 2 काळे झेंडे त्याच्या मधून जातो. ओंबासे साहेब 3,000 हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरलाय. 3,000 धाराशिव मधले मेले होते का जिवंत होतात? तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले. ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने, आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला, कारण त्याला ते सापडाना जडीबुटी. तसं परळी से निकल के धाराशिव में आए. खासदार साहेब, आमदार साहेब, तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही, फक्त सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल झालाय. एसपी तुमचे काही लागे बांधे आहेत का काय मला सांगा. इथले एसपी, मला वाटतं एसपी हे तुमचं वागणं बरं नव्हतं. आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना, हे एसपी बराबर दिसत नाही. 4 दिवस आणि आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे. फक्त 22 सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल केला. अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही? मग इथला एसपी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल में कुछ काला है, एसपी अंदर से कुछ तो ले वाला है अशी मला वाटायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, इथल्या एसपीने त्याची काळजी घ्यावी. दादांची तब्येत खराब, मी अधिकच काय नाही बोलता. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो, जे काय करता येईल हस्ते पर हस्ते ती मदत करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाच्या 2 सूचना आहेत. आपल्यापैकी अनेकांच्या हातामध्ये छोटे फ्लेक्स आहेत. सभा विसर्जित झाल्यानंतर ते फ्लेक्स मंचाकडे आणून द्या, इतरत्र कोठेही टाकू नका. त्यानंतर मंचाच्या वरील मान्यवर आणि आपण सर्वांनी मनोजदादा जरांगे यांच्या भाषणानंतर काही क्षण आपण मौन राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आदरणीय मनोजदादा. ऊन लागत आहे ना पोराय हो. आपल्या संतोष भैयाचं घर उन्हात, आपल्याला न्याय दिवस तर ऊन वारा पाऊस सहन करायचा, डगायचं नाही. स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो. सोमनाथजी सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो. मी सगळेच बोलले त्यामुळं
जास्तीचं बोलत नाही. माझी तब्येत पण खराब आहे, परंतु माझ्या वेदनेपेक्षा संतोष भैयाच्या कुटुंबाच्या वेदना ह्या माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे. मानपान सोडून आपण लढलं पाहिजे, समाजासोबत उभं राहिलं पाहिजे. म्हणून प्रत्येक मोर्चात मला जसं जसं जमल तसं तसं चालतो आणि येतोय. संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागलाय. पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही. जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत, जे खुनातले आहेत, हे दोन्ही एकच. हे वेगळे नाही आहेत. यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे. पुन्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला धाराशिवच्या नगरीतून सांगतो, सगळ्यांना 302 मध्ये घ्या. यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार आहे, सोडणार नाहीत. अण्णा बोलता बोलता म्हणले याच्याहून हटवा, त्याच्याहून हटवा. ह्यो दुपाराच माणसं मारायला लागलाय आणि ह्यो जर याला अमुक पदावरून हटवलं नाही तर ह्यो सूर्य उगताच लोक मारी. अण्णा पोरं सकाळी मरून द्यायचे का इथून पुढे लोक आपले? आता तुम्ही नुसतं नक्त लावा, मग तुम्हाला कळण कसे कुत्र्यासारखे सालटे निघत अंगाचे. आता एवढं सोपं नाही. मुख्यमंत्र्याला या धाराशिव नगरीतून आमचं आव्हान आहे. या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय. तुम्ही कुटुंबाला शब्द दिला, एकही आरोपी सुटणार नाही. सगळे 302 खाली येतील. सगळ्यांना मोका लागल. मराठे म्हणून शांत आहेत. परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार आहेत. जर या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगाफटका केला, तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला. आम्ही सहन करू शकत नाही. मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दोघा तिघाला सांगतो. झोपले का रे आमदार ते सगळे? सरकारमधले आमदार जागे व्हा, अवघड होईंगा म्हणतो. मग अण्णालाच पिक्चर बघते का गा? नाही लय दणका असतोय तुमचा. ह्यो व्हाया बदन्या म्हणते व्हाया, याला सोडत नाही वाटतं काहीच. तुम्ही यांना सोडू नका म्हणजे बस आम्ही आहेत तुमच्या माग. ओम दादा तुम्हालाही सांगतो, कैलास पाटील दादा तुम्हालाही सांगतो आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो, स्वामी साहेब तुम्हाला ही सांगतो. आणखी कोण राहिलं का आमदार? तुम्हाला चौघाला आधी सांगतो. ते संदीप भैयात हालत नाही रे. ते जात हेत काही नाही, लय ओरिजिनल पिल्लो लागलंय ते. हे काम सांगायचंय म्हणून चौघाचं नाव घेतलंय. तुम्हाला वाटलं शेज धरलं होय मी आणि नाव सांगा. शेज धरल्यावर मग इथंच राहत व्हायची मला. एका थोडी बसले का काय का ते जाणण्यासारखं पाहिजे. फक्त कुटुंब व्यासपीठावर, बाकी सगळे खाली. ज्याला बोलायचं त्याने वर यायचं, बोलायचं आणि पुन्हा खाली जायचं. ते एकदम सोपं. जालन्याला काल होतं ना काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे. सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागतं. समाज सोडत नाही. व्यासपीठाची त्याची काय गरज आहे? काल जालन्यात होते चांगली प्रथा. फक्त कुटुंब होतं व्यासपीठावर, बाकी कोण नाही. सगळे खाली, सगळे खाली बस दनादन.
चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे, फक्त कुटुंबाने बोलायचं. ती प्रथा घेतली पाहिजे सगळ्यांनी. चौघा बांधवांना मी जे नाव आत्ता घेतलं यांना सांगतो, तुमच्या धाराशिव मध्ये आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो, या 4 जणांसह 5वे म्हणजे मुख्यमंत्री. या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय? एका पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असला तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थू करतो आम्ही. अरे या नीच विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे? ही हरामखोर अवलाद जर 3 वर्षाच्या लेकी बाईवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही. त्या लेकरानं सहन कसं केलं असेल? त्या बलात्कार करणाऱ्याच्या पोराला, त्याच्या आईला आणि बापाला अटक का नाही केलं? SP साहेब इथं असले तर माझे हात जोडून विनंती आहे. मी आणखीन या मॅटर मध्ये हात घातला नाही. मी जर धाराशिव मध्ये घुसलो तर बलात्कार करणाऱ्याला सोडणार नाही, त्याच्या आई बापाला अटक करा. मुख्यमंत्री साहेब ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. त्यांना सरकारी वकील द्या. त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅबला गेलेत. त्या कुटुंबाला भीती आहे, तिथले अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का, बदल करतायत का? नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे. याला जन्मठेप होईपर्यंत सुटता कामा नये. मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्यावेळेस देतो त्यावेळेस मागे सरकत नाही. या 3 वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले 2 आमदार आहेत, राणा दादा आणि स्वामी साहेब, सत्ता पक्षातलेच आहेत ना. सगळे पडेलच बाजू आहे हो. ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग. तुम्ही सरकार पक्षातले तर राणा दादा, त्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या मागा लागा ना. मी मला माझ्या 3 वर्षाच्या लेकीला न्याय पाहिजे. काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं. तुमच्यावर ज्या ज्या वेळी येईल पोराव जो समाजाच्या बाजूने बोलन, तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे, जो माणूस समाजाच्या बाजूने बोलन त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहायचं. राहणार ना? तुम्ही भिडायचं. त्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर कळालं. बघा हे प्रताप धनंजय मुंडेच्या टोळीचे भंगार गोळा केले सालेकडून. कुठे गेलं रे ते फोटो आहे का? बघा फोटो बघितल्यावर तुमच्या 100% तुम्हाला दुखणंच येणार. ह्यो फोटो आहे बघा, दिसतोय का? दिसणारच नाही, सडलाय फोटो. बॉडी सडली, ही बॉडी पूर्ण सडली, किडे लागले तिला, किडे. बघा माणुसकीची हत्या कशी केली जाते. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पैदाशी पैदा ज्या झाल्यात ह्या गुंडाच्या, त्यांचे प्रताप येते. काय वाटलं असं या बापाला? मी असलं कधी दाखवित नाही. मला त्या 3 वर्षाच्या लेकीच ऐकलं आणि हे बघितलं, याचा खून झालाय आणि आरोपी अटक नाही. सडली ही बॉडली, पूर्ण सडली. नाव काय रे त्याच्यावर? कृष्णा खोरे कोरे. तुमच्या धाराशिवच हे मॅटर. हे पद बघा, ही बॉडी. गृहमंत्री आहेत का झोपले? हे बघा प्रताप, तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप. हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखवा. अरे मग मी आहे ना, मला सांगत राहा इथून पुढं.
इथून पुढे राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीबा मला, मी आहे यांच्या मुंडक्यावर पाय द्यायला. आणखीन एक हे तेवढंच दाखवतो. तुम्ही आंतरवालीला सगळं गाभाळ आणून द्या, 25 तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा. आता हे केजच आहे, हे केज मधलं आहे. केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली. मुलगी मारून टाकली आणि हे आरोपी दारू पितेत बाहेर फरार आहेत. आत्ताही हे सुद्धा त्या धन्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच. हे असे फिरतेत. न्याय द्यायचा नाही का? आता पुढचं सांगतो, 5 मिनिटात संपवतो. या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे. मी कोणाला काही बोललो नाही. या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही. जो लोकांच्या पोरी छेडायचं सांगतो, आया बहिणीची इज्जत घेतो, जो खुणा करायचं सांगतो, असल्यांचं तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही. पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली, त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागे लागलो. आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही. आपला रूलच तसा आहे. मी 25 तारखेपर्यंत आता शांत आहे. मी 25 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. कारण माझ्या लेकराच्या तोंडाला, हातातोंडाला आलेला आरक्षणाचा घास आहे. 25 तारखेपासून आमरण उपोषण. एकदा उपोषण झालं ना, आरक्षण मिळालं, याच परळीपासून मुंबईपर्यंत सगळं काढतो. कुंकडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे. कारण त्याला मी सांगितलं तू माझ्या नादाला लागू नको. आता लागला. यांनी टोळ्या पाळल्यात. ह्या जमिनी हडपायला लागले, घर हडपायला लागले. यांना जात कळत नाही. त्या पिठी नायगावला धनगराचं पोरग तळ्यात मारून टाकलं. बंगाली पिंपळ्या सुद्धा महारनोरचं पोरगा मारून टाकला. यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं. यांना जातीशी घेणं देणं नाही. कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला? ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांचे मुर्दे पाडणार आहेत? मी या मराठ्यांना जाहीरपणानं सांगतो, शांत राहा. पण आता यापुढे धड बना. कोणावरती हल्ला करायची गरज नाही. पण प्रत्युत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही. कुटुंब जगवावं लागणार आहे. स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे. तुमच्या गल्लीचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे. तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे. तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे. गाफील राहू नका. एकमेकाला साथ द्यायचं शिका. कुठलंही संकट आलं त्याला यापुढे सामोरं जायचंय. आपण अगोदर वाट जायचं नाही. पण जर यापुढे वाटा गेले, उत्तर जशाला तसाच द्यायचं, माग हटायचं नाही. मुर्दे पडतील, आपल्या लेकीबाई संपतील. किती दिवस आपण मुक्यावर बसणार आहेत? यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाज आहे. हे फक्त मुठभर आहेत. यांचे माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही. फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही. संतोष भैयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळात सावध राहा. आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो, त्या वैभवताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांनाही सांगतो, तुमचं दुःख जाणार नाहीये याची जाण आम्हाला आहे. तुम्हाला कोणी किती दुःख विसरा म्हणलं, तुम्ही या संकटातून बाहेर नाही पडू शकत. पण संतोष भैयाला न्याय देण्यासाठी
तुम्हाला आता धीर धरावा लागणार आहे आणि धट व्हावाच लागणार आहे. तुमच्याकडे बघून हा समाज लढतोय. तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे. आणि मराठ्यांना सांगतो, परिस्थिती ही मराठ्यांना कायमच विरोध करत आली. आपल्याला हटून चालणार नाहीये. सगळ्या मराठ्यांनी एकजीव राहा. माग जर हटलो तर आपल्या लेकरा बाळाच्या आणि समाजाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे. माझा विचार मी नाही करत. मी कोणाच्या धमक्याला आणि फिमक्याला उडून लावतो. मी नाही मोजत त्यांना आणि कधी मोजणारही नाही. मी मरायला भेट नाही. तुम्हाला मरा म्हणून सांगत नाही, पण लढायचं शिका. काळ धावून आलाय. या काळाला संपवायचा असाल तर तुम्हाला बेफिकर राहून चालणार नाही. यांना नीट करायचे सगळ्या वस्तू मराठ्यांकडे आहेत. फक्त आपण आणखी त्या हातात घेतल्या नाहीत. जर धनंजय मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून असंच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे. त्याचं पाप झाकायसाठी तो ओबीसीचं पांघरून घेतोय. याच्यात ओबीसीचा काय समान? आरक्षणात सुद्धा ओबीसीचा काय समान? तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मागतोय. संतोष भैयाला न्याय मागायचा नाही का? ते धनंजय देशमुख न्यायासाठी वन फिरताय. त्याला तुम्ही धमकी देता आणि आम्ही गुंडाला बोलायचं नाही. वंजाऱ्याला बोललो का? कोणत्या धनगराला बोललो का? दलित मुस्लिमांना बोललो का? मायक्रो ओबीसी ओबीसीला बोललो का? गुंडाला बोलायचं नाही का? कोणत्या दिशेला घेऊन चालला धनंजय मुंडे? आंदोलन करायचं सांगतो, प्रतिमोर्चे काढायचं सांगतो. धनंजय मुंडे, तुमच्या घरातलं कुणी मेल्यावर किंवा कुणी मारून टाकल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का? तुला आता राज्यात ही रूढ पाडायची काय? 50 नासके गुंड गोळा करून ते धनंजय देशमुखला धमकी देत आहेत. तुम्ही जाळात हात घालू नका. मराठे जाळे होर पळतान बर का? माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलताय. सण होईल तर होईल. जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नाविलाजानं उठाव करावाच लागणार आहे. माझा नाविलाज आहे. मी जातीवाद करत नाही, पण मराठ्यांना न्याय मागताना आणि संतोष देशमुखांना न्याय मागताना, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना कोणाला जातीवाद वाटत असला तर बिनधास्त जातीवाद वाटू द्या. मी न्याय घेतल्याशिवाय मग हटणार नाही. धनंजय मुंडे, इथून पुढे तरी त्या गुंडाला थांबव. त्यांचा माज जर तुला थांबवता येणार नसला आणि तू ओबीसीचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव, वेळ प्रत्येकावर येते. ज्या वेळेस तुमच्यातलं कोणी मारलं किंवा मेलं जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव, आमचा संतोष भैयाचा तुम्ही जीव घेतला, त्यानं तुझं पोट भरलं नाही, तरी तू जर मोर्चे काढायला लावत असला तर मराठ्यांनी सुद्धा प्रतिमोर्चे मग नंतर काढायचे का? तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभा राहिलात तर पुढच्या काळात मराठ्यांच्याही
जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभं राहायचं का? तू ही रूढ पाडू नको. मराठ्यांना जाहीर सांगतो, पुढच्या काळात सावध राहा, बेसावध राहू नका. काळ धावून आलाय, काळाला परतून लावायला लागताय. हे लोक मस्तीत आणि मगरुरीत पैशाचं वागायला लागलेत. यांना ठाव ठिकाणा राहिला नाही. मस्तीचे त्यांची सगळी जात संपायला लागलेत. या जातीची जिल्ह्यात त्या पत होती, यांच्या हाताने यांच्या माधुर्यपणामुळं यांनी यांची पत कमी करून घेतली. आपला नाविलाज आहे. असा जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणार आहे. या काळाला मी तर भेट नाही. या समाजाच्या पायावरती आपण या अगोदर जीव अर्पण केलाय. भेटतो कोणाला? आणि धनंजय मुंडे भेट नसतो. मनोज जरांगे तुझे लोक शांत कर. जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला, गोरगरीब दलित मुस्लिमांना ओबीसीना जर त्रास झाला तर सामना 25 जानेवारीच्या नंतर होणार आहे. कायद्यानं होईल, पण तुझी मस्ती जिरल्याशिवाय गप बसणार नाही. संतोष भैयाचा दासांना शेवटचं सांगतो, सगळ्यावरती मोका. खंडणीतले आरोपी 302 मध्ये आले पाहिजेत. जेवढे जेवढे प्रकरण झालेत, आरोपीला ज्याने ज्याने सांभाळलाय त्यांना सह आरोपी करा. जबाबदारी तुमच्यावरती आहे. राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे. सगळ्यांना 302 मध्ये घ्यायचं सांगा. वाटल्यास मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीस लावा. पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो, टोळी थांबव. लाभार्थी टोळीनं अन्याय चालवला, थांबव तिला. जर जाईन बर का, ही धमकी नाही, तुला सावध करायलोय. तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको. यांची मस्ती थांबव. जर याच्या पुढं तुझ्या गुंडानं, लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोललं तर लक्षात ठेव, त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे. गुंडाला आम्ही बोलणार, तुझ्या जातीला कधी बोललो नाहीत. पांघरून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी. शेवटचं सांगतो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा आणि 25 जानेवारीला सगळ्यांनी अंतरवाली लिहा. धन्यवाद. जय शिवराय. आपण दिवंगत संतोष देशमुख आणि सोमवंशी यांना 2 मिनिट आहे त्या जागी उभं राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आपण सोमवंशी आणि देशमुख या दोघांनाही 2 मिनिट उभं राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आपल्या ज्या बाटल्या साडलेल्या त्याही स्वच्छ करा आणि फ्लेक्स इकडे आणून द्या. आता आपण श्रद्धांजलीसाठी उभारतोय. सर्वजण आहे तिथं 2 मिनिट स्तब्ध उभे राहा. सावधान. ओम शांती. यानंतर मंचावरील महिला सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी जातील. इतर